नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आणि आशा करते मस्त असाल. तर आज होता सोमवार, तर रविवार शनिवार पाणी आलं नव्हतं. 2 दिवस पाणी आलं नसल्यामुळं पाण्याची सगळी बोंब झालेली होती आणि वरच्या टाकीत केवढं पाणी आहे ते काय मी बघायला नव्हतं. तर बघा रात्रीचे 8:52 झालेले होते आणि ह्या सगळ्यांना जेवायला वाढलं आणि हे टी व्ही बघत बसलेले होते. पाणी बारीक होतं. तर मला हा आजचा दिवस बघून का नाही मला 2022मधले ते दिवस आठवले, ज्या वेळेला आम्ही कामाला जात होतो विद्यापीठमध्ये, मी आणि माझ्या 2 शेजारच्या वहिनी. तर आम्ही तिघीजणी कामाला जात होतो. त्यावेळेला ना त्या कामाची टायमिंग 8 ते 4 अशी होती. तर सगळं एकदमच लोड झाल्यासारखं व्हायचं मला. आणि पाण्याची त्यावेळेला टायमिंग 11, 11:30, कधी-कधी तर 12सुद्धा वाजायचं असं यायचं पाणी. आणि मग आत्ती भरायच्या पहिला नंतर मला ते पाणी भरायला मिळायचं. तर मला झोपच मिळत नव्हती त्यावेळेला. म्हणजे पाणी सगळं बारीक असायचं. त्यावेळेला मोटर तेन काय नव्हते आमच्याकडं. असंच आम्ही चावीला लावून भरायचं आणि ती काळी दिसत्या ती एकच टाकी काळी आमच्याकडे होती त्यावेळेला आधीच्या घरात. तर त्यावेळेला पाणी भरताना ना 1:30-2 असं वाजायचं आणि मग किती एक 2-3 तासाची झोप झाल्यानंतर परत 4:30 किंवा 4:45 असं वाजायचे उठायला. तर लवकर उठायला लागायचं कारण ह्यांचा डबा होता 7चा त्यावेळेला. पण आता पण 7चाच आहे, पण त्यावेळेला पण होता. पोरांचं तिघांचं पण डबं, म्हणजे ह्या चौघांचा डबा त्यात माझा आणि अधिक वाढलेला होता. 5 जणांचं डबं करून धुणं भांडी लोटून झाडून सगळं काढून जायला लागायचं. कारण सानूची पण त्यावेळी नुसतीच 11वी सुरू होती. तिला पण तेवढं लोड टाकू शकत नव्हतो मी. तर त्यासाठी जेवढं काय राहील पाठीमागं काम तर माझ्या पोरीने त्यावेळेला भरपूर मला समजून घेतलं, मदत केली. आणि तर हे टायमिंग आहे बघा. पाणी गेलं म्हणून मी बसलेलो आणि परत पाणी आलं. म्हटलं चला आता लावून घ्यायचं, पाणी किती पण वाजू देल भरायचं. तर मला पूर्ण ती रात्र मला आधीचं तेच दिवस आठवायला लागलेलं की कशामुळे एवढं सगळं झालं. म्हणजे झोप न मिळाल्यामुळं मला जो काय प्रॉब्लेम आहे ते सुरू झाला असं मला वाटते. घरच्यांचं ते काय म्हणणं नाही. घरचे काय म्हणतात की तू काम केले नसतेस तर आत्ता हे झालं नसतं. तर 10:30 वाजलेले बघा. पाणी भरायला लागलेलं होतं टाकीत. तर आता काय करायचं म्हणतात, चला मी आपली निवांत टी व्ही बघत 11:30पर्यंत तरी मोटर भरली. तर घड्याळ मी परत व्यवस्थित होतं तसं टायमिंग करायला गेलो तर ते 2:30 वाजता बंद पडलेलं. तर त्याच्यात 2:30च वाजल्यात. तर आता म्हटलं काय करायचं, मग टी व्ही बघत मी आपली सिलिंगची जी लाईट आहे त्याच्याकडं बघत झोपून गेलो. पाणी कधी भरलं हिने कधी बंद केलं मला कळलंच नाही. मला वाटलेलं की मी बंद करीन, पण हिने बंद केलं. आणि सकाळचं बघा 6:04 झालेलं होतं. मी उठलो तर पाणी अजून होतं चावीला आणि सुहानी उठून त्यांनी चूल पेटवलेली होती. म्हटलं आता हे पाणी तापोपर्यंत ही कपडे जर राहिली तर मला 12, 1 नाही 2च वाजतील कपडे धुवायला. दुपारपर्यंत जर ठेवले तर म्हटलं चला सकाळी आपल्याला मला उभारायला पण होत नाही. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मला असं पाठीत माझ्या लय दुखते. तर बसायला उठायला असं होत नाही, मला नकोच वाटते मी अशी काय तर कामं कराय. पण आज पाणी बघितल्यानंतर एवढी जे मला ताकद आलेली होती की केवढी कपडे धुऊ आणि केवढी नको असं वाटत होतं. तर पटापटा इथं सगळी कपडे जेवढी होते ती धुवून काढले. रात्री मला वाटलेलं होतं की धुवून टाकावे पण पाणीच गेलेलं होतं आणि मग 10:30 नंतर मी परत कधी धुत बसणार. त्यासाठी मी तशीच साईडला बारडी पाण्याची काय ते कपड्याची ठेवून दिलेली होती. तर इथं सगळं पाणी टाक्या भरून घेतल्या आणि दोन्ही पण टाक्या भरलेल्याच, वरची आधीच भरलेली होती आणि ही सकाळी भरली. आणि इथं मी कपडे धुवून घेतले. तर सकाळचं वातावरण बघा इकडे एकदम छान आणि शांत वाटते. काही पक्ष्यांचा फक्त आवाज येतोय सकाळी, पण मला वॉइस द्यायचा होता त्यासाठी मी ह्याच्यात आवाज नाही घेतलेला. तर तुम्हाला दाखवतो. आता हिचं सांगायचं होतं. तर ही आहे काळू. तर ही आहे ना, ह्यांचा वाढदिवस होता 21 नोव्हेंबरला. तर त्या दिवशी आम्ही असंच दारात आवरून बसलेलो. वार कुठला होता मला काय एवढं आठवत नाही, पण आम्ही दारात, हे घरात होते आणि आम्ही आवरून असं दारात बसलेलो होतो. तर ही आली आणि हे मला म्हटलं की माझ्या वाढदिवसाचं हे तुला गिफ्ट आहे. त्या दिवशी मी जे तिला हाक मारली तर त्याच्यावरती ती कुठंच गेली नाही, आमच्यापाशीच थांबलेली होती. तर आज जेवण झाल्यानंतर किचन कट्टा तेन बघा. मी तुम्हाला हे का दाखवले, माझ्या घरात पसारा भरपूर झाला असं मलाच वाटायला लागले आणि तेवढीच जागा उरल्या असं वाटायला मशीनमुळं. परत ही आता मशीन एक परत द्यायचं आहे. मी किती पण त्याच्यावरला पसारा काढू दे, परत आहे तसा त्या खुर्चीत आणि त्या मशीनवरती तिजोरीपाशी पसारा होतेच.
तर आता ही जर राहिलं निम्म्यातच बोलायचं, तर ही काळू आहे आणि हिने त्यावेळी तसं म्हटलं की ही आता राहू दे आपल्यापाशी आणि तुला गिफ्ट आहे माझ्याकडनं. तर मग मी तिला खायला प्यायला आंघोळ बिंघोळ सगळं घातलं, तिला मस्त तिथे ठेवलं आणि राहायला लागले. आणि मी बांगड्या भरायला जेव्हा संक्रांती दिवशी गेलेलो होतो, वड्याच्या पलीकडं गाव आहे, तर तिथनं मी आणि सुहानी गेलेलो होतो की काय केलं तर जायचंच नाव घेणं लय एवढं. आणि पाठीमागच्या साईडला लोकांचं सिमेंट आहे तिथं, तर पाणी पडायला लागले वरच्या टाकीतून, पावसासारखा आवाज यायला लागलाय. पहिल्यांदा पाणी बंद करून येतो आणि मग तुम्हाला बोलतो. तर आम्ही चाललेलो होतो बांगड्या भरायसाठी तिथं, तर तिथे एक म्हणजे एक लेडीज उभारलेली होती आणि तिच्याबरोबर तिचं बाळ होतं. तर ती म्हटली की हे आमचं कुत्रं आहे आणि आमच्याकडनं महिना झालं गेलं ते, आणि तुम्ही तुमच्याकडं होतं काय, तर होय म्हटलं. मग त्या म्हटल्या त्याला इंजेक्शन ते दिले काय. तर मी विचार केला की ही जी इथं जर व्यवस्थित निगा होत असेल, तिची काळजी व्यवस्थित घेणार असतील, तर आपण कशाला घ्यावं. त्यासाठी म्हटलं घ्या, तुमचं आहे ना तर तुम्हाला राहू दे. त्यासाठी मी त्या दिवशी तिला तिथं सोडलं आणि आलो. 2 दिवस मला घरात गमत नव्हतं आणि कसं तर वाटत होतं. सुहानी म्हटली तू कशी अशी सोडून आलीस तिला, का घेऊन आली नाहीस. तर त्यासाठी म्हटलं असू दे, आपली असली तर येईल आपल्याकडं तिला वाटलं तर. आणि काल खरंच आम्ही बसलेलो होतो घरात आणि ती आली. तर इथं असं आम्हाला पाणी सोडायला चालू करायला जायला लागतं. दोन दिवस पाणी नव्हतं म्हणून डोकं एवढं जाम झालेलं होतं. काम सगळं म्हणजे सगळं मन त्या कामाकडेच लागलेलं होतं. पाणी नाही पाणी नाही असंच नुसतं दिवसभर माझ्या डोक्यात सुरू होतं आणि माझी बडबड पण तीच सुरू होती. तर आणि आता पाणी जाता जाईना, तर शेजारी घर बांधायला लागल्यात, त्यांचं सिमेंट त्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेलं आहे आणि आमच्या टाकीचं जे पाणी आहे ते बरोबर त्यांच्या पत्र्यावरती पडा लागलेलं. आणि मला भीती वाटायला लागली की हे पडून उगाच त्यांचं लोकाचं सिमेंट 70-80 पोती सिमेंट तिथं होतं, तर ते भिजायला नको. त्यासाठी म्हटलं चला आपण वरनंच तिथनं वॉल बंद करून आलेलं बरं. तर वॉल बंद केला आणि मग माझं लक्ष गेलं की ह्याला जे कॅरी बॅग लावलेली होती तीच निघून पडल्या, त्यामुळं पाणी पडा लागले. तर इथं आता पाठीमागं आमच्या शेजारी यायला लागल्यात. तर भारी वाटते अशी आजूबाजूला माणसं असली की, जरा शेजापाजार असलं तर. तर ही रात्री एकदा धुतलेलीत कपडे आणि ही आत्ता सकाळी धुतलेली कपडे. तर वातावरण बघा किती छान आणि प्रसन्न वाटते, चिमण्यांचा आवाज.